राष्ट्रवादी काँग्रेसच्या नवीन कार्यकारिणीची यादी निवडणूक आयोगाला लवकरच दिली जाणार आहे अशी माहिती सूत्रांनी दिली। यापूर्वी राष्ट्रवादीकडून निवडणूक आयोगाला पाठवण्यात आलेल्या कार्यकारिणीत प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्या पदाचा उल्लेख नव्हता, यामुळे या दोघांनाही पदावरून दूर केल्याची बातमी पसरली। मुंबईकरांचं रक्त विकायचं आहे का असा सवाल आदित्य ठाकरेंनी मुंबई महापालिका सत्ताधाऱ्यांना विचारलाय। रक्तपेढ्यांच्या खासगीकरणाच्या प्रस्तावावरून आदित्य ठाकरेंनी सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेवर जोरदार टीका केली आहे। तर मुंबईकरांच्या जीवाशी कोणी खेळत नाही असं पलटवार मंत्री शिरसाटांनी केला। राज्यातील वारकऱ्यांना मतदार यादीतून वगळण्याचा डाव आहे का असा सवाल काँग्रेसनं उपस्थित केला। काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी चोकलिंगम यांना पत्र लिहून महाराष्ट्रातील एसआयआर मोहिमेचा दुसरा टप्पा महिनाभर पुढे ढकलण्याची मागणी केली। दादरचा कबूतरखाना पुन्हा एकदा चर्चेत आलाय। कबूतरखाना परिसरात रस्ता रुंदीकरणाची मागणी करण्यात आली। या ठिकाणी होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त झालेत, त्यामुळे रस्ता रुंदीकरण करण्याची मागणी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षानं केलेली आहे। मध्य रेल्वेच्या जागांवर 16,000हून अधिक अनधिकृत झोपड्या आणि बांधकामं उभी राहिली आहेत, त्याविरोधात लवकरच कारवाई सुरू केली जाणार आहे। रेल्वेच्या मालकीच्या जागांवर वाढत्या अतिक्रमणामुळे सुरक्षितता, रेल्वे वाहतूक आणि विविध विकास प्रकल्पांवर परिणाम होतोय। तर रेल्वे रुळांलगत उभारलेल्या झोपड्यांमुळे अपघाताचा धोका वाढत असून प्रवाशांच्या सुरक्षेचाही प्रश्न निर्माण झाला आहे। पावसाळा तोंडावर आलाय। महानगरपालिकेप्रमाणे पश्चिम रेल्वेनेही उपनगरीय मार्गावर मोठ्या प्रमाणावर पावसाळापूर्व कामे हाती घेतली। मुसळधार पावसामुळे रेल्वे सेवेत अडथळा निर्माण होऊ नये तसंच प्रवाशांची सुरक्षितता लक्षात घेऊन ठोस उपाययोजना करण्यात येत आहेत। दरम्यान पश्चिम रेल्वेच्या प्रभावी पावसाळापूर्व कामांमुळे गेल्या 2 वर्षात मुंबई उपनगरीय विभागात मोठ्या प्रमाणावर पाणी साचणं किंवा पूरस्थिती निर्माण झाली नसल्याचा दावा पश्चिम रेल्वेनं प्रशासनानं केला आहे। पावसाळ्यात मुंबईची पाणी पूरस्थिती हाताळण्यासाठी संवेदनशील ठिकाणी 126 पंपांची व्यवस्था करण्यात आली आहे। या पंपांची संख्या गेल्या वर्षाच्या तुलनेत 10% अधिक आहे। आपत्कालीन परिस्थिती तातडीनं वापरता यावी यासाठी अतिरिक्त पंप राखीव ठेवले। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचं युवा आघाडीचं मुंबईत आंदोलन। मंत्रालयासमोर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षानं आंदोलन केले, तर नीट पेपरफुटी महिला अत्याचाराविरोधात आंदोलन करण्यात आले। पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड करण्यात आली। मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराच्या प्रस्तावित कॉरिडॉर प्रकल्पामुळे बाधित होणाऱ्या नरदुल्ला टँक मैदानावरून आता नवा वाद उफाळून आलाय। या मैदानावर प्रस्तावित असलेल्या पार्किंगच्या जागेला स्थानिकांनी विरोध दर्शवला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं मैदान वाचवण्यासाठी आंदोलनाची हाक दिली। मुंबईकरांना नव्या उड्डाणपुलाचं गिफ्ट मिळणार आहे। मुंबईत आणखी एक वांद्रे वरळी सेलिंग पॅटर्न पाहायला मिळणार आहे। तर मुंबईत भायखळ्यातील नव्या केबल स्ट्रेड उड्डाणपुलाच्या कामात मोठी प्रगती झाली आहे। पुलासाठी आवश्यक सर्व 40 स्ट्रेड केबल बसवण्यात आले। हा पूल मुंबईतील वाहतुकीसाठी महत्त्वाचा दुवा ठरला। महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या तोट्यात चालणाऱ्या विभागांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्यासाठी व्यापक उपाययोजना राबवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। प्रत्येक तोट्यातील विभागासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांची पालक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात येणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली। राज्य सरकारनं ऑनलाईन क्लासेसचा निर्णय घेताना स्कूल बस चालक मालकांचाही विचार करावा अशी मागणी स्कूल बस असोसिएशननं केली आहे। कार्याध्यक्ष किरण देसाई यांनी कर्ज काढून बस चालकाचं भवितव्य धोक्यात आल्याचं सांगितलं, त्यामुळे शासनानं विशेष आर्थिक उपाययोजना जाहीर कराव्यात अशी मागणी करण्यात आली। मेट्रो लाईन 6 प्रकल्पाच्या खर्चात तब्बल 441 कोटी रुपयांची वाढ झाली आणि या प्रकल्पातील बदल आणि अतिरिक्त कामांमुळे खर्चात वाढ झाली आहे। आरटीए कार्यकर्ते यांनी माहिती अधिकार कायद्याअंतर्गत दिल्ली मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून ही माहिती मिळवली। मोनोरेल पुन्हा धावण्यासाठी सज्ज झाली। तब्बल 8 महिन्यांहून अधिक काळ बंद असलेली मुंबईची मोनोरेल अखेर पुन्हा रुळावर धावण्याच्या तयारीत आहे। सर्व प्रक्रिया सुरळीत पार पडल्या जूनमध्ये सेवा पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे। भायखळा येथील केबल स्टेड उड्डाणपुलाच्या उभारणीत महारेलनं महत्त्वाचा टप्पा पूर्ण केला। पुलावरील सर्व 40 स्टे केबलची उभारणी आणि बसवण्याचं काम यशस्वीरित्या पूर्ण झालंय, त्यामुळे पुलाचा 173 मीटर लांबीचा मुख्य भाग आता पूर्णपणे केबल प्रणालीवर आधारित झाला। पहिल्या तिमाहीतील आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक अहवालातून स्पष्ट झालंय, या कालावधीत दुबई मुंबई मार्गावरील प्रवाशांची संख्या सर्वाधिक नोंदवली गेली। UAE हा भारतीय प्रवाशांचा सर्वाधिक पसंतीचा देश ठरला। हार्बर मार्गावर लवकरच जलद लोकल सुरू होणार आहे। तर मुंबई, नवी मुंबई आणि तिसऱ्या मुंबईची जलद कनेक्टिव्हिटी करण्यासाठी जलद गाड्यांसाठी स्वतंत्र मार्गिकेची चाचपणी केली जाणार आहे। या हेतूनं MUTP 4 प्रकल्पांतर्गत सल्लागार नियुक्तीची प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे। मध्य रेल्वेच्या मेल एक्सप्रेस ट्रेन आता दुर्गंधीमुक्त झाल्या आहेत, तर वाडी बंदर इथं अत्याधुनिक प्रयोगशाळा सुरू केली। प्रवाशांना अधिक स्वच्छ, दुर्गंधीमुक्त आणि पर्यावरणपूरक प्रवास सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ही प्रयोगशाळा महत्त्वाची भूमिका बजावणार आहे।
मान्सूनच्या पार्श्वभूमीवर पश्चिम रेल्वेनं लोकल सेवा सुरळीत ठेवण्यासाठी व्यापक तयारी केली. पावसाळ्यातील संभाव्य अडचणी तसंच पाणी साचणारी ठिकाणं लक्षात घेऊन प्रशासनानं विशेष कृती आराखडा तयार केला. त्यामध्ये पाणी निचरा, ट्रक सुरक्षा आणि आपत्कालीन यंत्रणा आणि संयुक्त समन्वयावर विशेष भर दिला जाणार आहे. विमान हजेरी पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना परीक्षेला बसण्यापासून रोखता येणार नाही या दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिली आहे. उच्च न्यायालयाची ही भूमिका स्वीकारली तर विद्यापीठांची वसतिगृह केवळ बोर्डिंग आणि लॉन्जिंग सुविधा ठरली असती अशी टिप्पणी सर्वोच्च न्यायालयानं केली आहे. घर सोडून आलेल्या मुलांना रेल्वे पोलिसांचा आधार मिळतो. हरवलेल्या मुलांना शोधून पुन्हा कुटुंबियांच्या स्वाधीन करण्याचं संवेदनशील काम या शाखेकडून केलं जात आहे. ऑपरेशन मुस्कान आणि ऑपरेशन शोध या मोहिमांमधून या मुलांना आयुष्याची नवी संधी मिळते. रेल्वे स्थानकावरील खाद्यपदार्थाचे दर जैसे थेच राहणार असल्याचं समोर आले. 1 जून 2026 पासून होणारी दरवाढ आता स्थगित करण्यात आली आहे. 13 रुपयांचा वडापाव आता 13 लाच मिळणार आहे. तर 13 रुपयांवर 20 रुपये वडापाव असा दर आकारण्याचा निर्णय रेल्वेकडून घेण्यात आला होता. मात्र आता दरवाढ स्थगित करण्याचा निर्णय रेल्वेनं घेतला आहे. नाशिकमध्ये पार पडणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यातील कामांची गुणवत्ता तपासली जाणार आहे. IIT मुंबईकडे गुणवत्ता तपासण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. कुंभमेळा प्राधिकरणानं हा महत्त्वाचा निर्णय घेतला. निकृष्ट दर्जाचं काम, तांत्रिक त्रुटी आणि विलंब टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. सीईटीनं आतापर्यंत 17 अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षा घेतल्या आहेत. त्यामध्ये आतापर्यंत 16,29,000 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांपैकी 89% विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. मुंबई विद्यापीठाच्या पदवीसाठीच्या प्रवेशासाठी पहिली गुणवत्ता यादी मंगळवारी जाहीर झाली. यामध्ये यंदाही पदवी अभ्यासक्रमाच्या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची चुरस असल्याचं स्पष्ट झालं असून त्याच्या टक्केवारीत वाढ झाली. तर पारंपरिक अभ्यासक्रमाच्या टक्केवारीत आणखी घट झाली. देशभरात उष्णतेची तीव्र लाट कायम असून अनेक राज्यांमध्ये तापमानानं विक्रमी पातळी गाठली आहे. उत्तर भारतापासून मध्य भारतापर्यंत नागरिक उकाड्यानं हैराण झाले असून कडक उन्हामुळे जनजीवन विस्कळीत होत आहे. राज्यात मान्सूनपूर्व घडामोडींना वेग आलेला आहे. नागरिकांना उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळतोय. मान्सून राज्यात दाखल होण्यास अजून काही दिवसांचा अवधी आहे. मात्र त्याआधी वादळी पावसामुळे कमाल तापमानात काहीशी घट होतीये. वातावरणात काही काळ गारवा निर्माण होतोय. दरम्यान राज्यातील काही भागांना हवामान विभागाकडून पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला. मुंबई अहमदाबाद विमान 5 तास रखडलं होतं. विमान तांत्रिक बिघाडामुळे मुंबईतच अडकल्याचा मोठा त्रास प्रवाशांना सोसावा लागला. त्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला. इंधन दरवाढीनंतर आता रेल्वेचं तिकीटही महागण्याची शक्यता आहे. भारतीय रेल्वेच्या वीज खरेदीवर खासगी उद्योगांप्रमाणे वीज अधिभार भरावा लागेल असा निर्वाळा सुप्रीम कोर्टाने दिला. त्यानुसार रेल्वेला मागील 10 वर्षातील थकबाकी अधिभार आणि व्याज मिळून तब्बल 18,000 कोटी रुपये भरावे लागण्याची शक्यता आहे. देशभरातील विविध विमानतळांवरील आंतरराष्ट्रीय प्रवासी संख्येत घट झाली. इंधन दरवाढीमुळे विमान तिकिटाच्या दरात वाढलेली वाढ, इराण अमेरिकेतील संघर्ष आदी विविध कारणांमुळे मार्चमध्ये मुंबई दिल्लीसह विविध विमानतळांवरील प्रवासी संख्येत घट झाली आहे. पेट्रोल डिझेलच्या दरवाढीनंतर आता सर्वसामान्यांच्या खिशाला महागाईची आणखी झळ बसणार आहे. येत्या 1 जूनपासून मध्य रेल्वेच्या विविध स्टेशनवरील स्टॉल्सवर मिळणारे खाद्यपदार्थ महाग होणार आहेत. मात्र तो निर्णय आता लागू होणार नाही. देशभरात पेट्रोल डिझेल खाद्यतेलाच्या दरात झालेल्या वाढीचा परिणाम अत्यावश्यक आणि जीवनावश्यक वस्तूंवर झालेला आहे. सर्व वस्तूंच्या किमती वाढल्या असून त्याचा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसतो. कडाक्याच्या उन्हामुळे मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमधील पाणीसाठ्यात झपाट्यानं घट होते. गेल्या वर्षीच्या तुलनेत आता पाणीसाठा 2.5% जास्त असला तरी सुद्धा एकूणच उन्हाचा कहर पाहता पाणीसाठा वेगानं कमी होण्याची शक्यता. मुंबई एअरपोर्टवर सोनं तस्करी प्रकरणात एकाला अटक केली आहे. एका खासगी दुकानात काम करणाऱ्याकडून सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी 1,20,00,000चं सोनं जप्त केलं. तर संबंधित कर्मचारी विमानतळ परिसरात फिरत असताना अचानक केलेल्या तपासणीत त्याच्या पॅन्टच्या खिशात आणि एका सॉक्समध्ये सोनं लपवल्याचं समोर आलं. अनिल अंबानीच्या कंपनीविरोधात आणखी एक गुन्हा दाखल झालाय. ॲक्सिस बँकेकडून घेतलेल्या कर्जामध्ये 150 कोटींचा घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसाच्या आर्थिक गुन्हे शाखेनं उद्योगपती अनिल अंबानीच्या कंपनीसह माजी संचालकाविरोधात गुन्हा दाखल केला. रेल्वे प्रवासादरम्यान होणाऱ्या गुन्हेगाराच्या बाबतीत महाराष्ट्र देशात पहिल्या क्रमांकावर आहे. राज्यात मालमत्ता चोरी, जबरी चोरी आणि दरोड्याचे 20,519 गुन्हे दाखल झालेत. मुंबईच्या उपनगरीय लोकलसह मेल एक्सप्रेस गाड्यांमधील गर्दी गुन्हेगारांसाठी सोयीची ठरते.